माझ्या घरच्या लक्ष्मीला मान सन्मानानं घरी न्यायचं होतं। मी तुला तुझा मान नाही मिळवून देऊ शकलो। मला माफ कर। आता हे कधी करायला मिळणार आहे मला? ही संधी आयुष्य। श्रीकांत सर, श्रीकांत आयुष्य श्रीकांत सर, प्लीज तुम्ही कसलाच विचार करू नका। हे बघा, आता एकही शब्द काढायचा नाही, एकदम शांत बसायचंय। तुम्ही का त्रास करून घेताय स्वतःला? आम्हाला अजिबात आवडणार नाहीये असं त्रास करून घेतलेला। तो तुम्ही शांत व्हा। हे बघा, सगळं ठीक होणार आहे। मी आली आहे ना, सगळं ठीक होणार आहे। पारू, मला एक शेवटचं वचन दे। असं का बोलताय तुम्ही? कसलं वचन हवंय तुम्हाला? मला वचन दे, तू घरी परत येशील। वचन दे पारू, पारू। बाबा बाजूला मला चेक करू बघा। तुम्ही बाहेर व्हा, मला काम करू द्या। वॉर्ड बॉय इमर्जन्सी, लवकर या। देवी आई, तुम्ही असं खचून नका जाऊ। श्रीकांत सरांना आता फक्त तुम्हीच आधार आहात। तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना। मला सांगा, तुम्ही जर का असं खचून गेलात तर कसं चालेल? तुम्ही अजिबात काळजी करू नका। श्रीकांत सरांना काहीच होणार नाहीये, ते लवकर बरे होतील। मोलकरीणी एक नंबरची संधी साधून किती नौटंकी करतेय, पण कमाल आहे या मुलीची। आलेल्या संधीचा बरोबर फायदा करून घेतला हिनं आणि घरात परत यायला होकार पण दिला। आधी एक सासरी डॅडला प्रेमानं बोलून स्वतःच्या बाजूनं वळवलं, त्यांच्याकडून स्वतःला हुशारीनं वचनातही बांधून घेतलं आणि आता एक सासू मॉम जवळ येऊन चापलुसी करते। यांचं मन वळवण्याचा चांगलाच प्लॅन केला हिनं। किती मोठी ड्रामेबाज मुलगी आहे यार ही। एवढा ड्रामा तर मला पण नाही जमलाय कधीच। आई, हे बघा, तुम्ही धीर सोडू नका। काही नाही होणार आहे बाबांना। आपण सगळे आहोत ना त्यांच्यासोबत। तुम्ही नका काळजी करू। बाबांना लवकरात लवकर बरं वाटेल। त्याला बरं वाटलंच पाहिजे। काही झालं तरी श्रीकांत बरा झालाच पाहिजे। त्याला मी काही होऊ देणार नाहीये। ती काय वाटेल ते करेन, पण श्रीकांतला बरं करेन। श्रीकांतला बरंच म्हटलंच पाहिजे। तो लवकरात लवकर घरी आलाच पाहिजे। देवी आई, नमस्कार गुरुजी। नमस्कार अहिल्यादेवी, कसं काय येणं केलं? गुरुजी, वेळच तशी आली आहे। माझ्या सौभाग्यावर, माझ्या घरावर खूप मोठं संकट आलंय हो। काय झालंय नक्की घरी? गुरुजी, श्रीकांतची तब्येत खूप बिघडली आहे।
तो हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय. माझ्या पतीवर, माझ्या घरावर हे संकट का आलंय मला काहीच कळत नाहीये. मी ते संकट कसं टाळू? मी माझ्या नवऱ्याचा जीव कसा वाचवू? श्रीकांतचा जीव कसा वाचवू? मला काही समजत नाहीये गुरुजी. तुम्हीच काहीतरी सांगा. अहिल्यादेवी, श्रीकांतचा काळ कठीण आहे. त्याचं कालचक्र फिरलेत, त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे आणि त्याला वाचवणं अशक्य आहे. गुरुजी असं नका बोलू. म्हणजे काहीतरी मार्ग असेल ना यातून. म्हणजे काहीतरी पूजा असेल, काहीतरी व्रत असेल ज्याने ह्याच्यात मार्ग निघू शकेल. असं काहीतरी असेलच ना. तुम्ही काहीही सांगा, मी काहीही करायला तयार आहे. मी माझ्या श्रीकांतचा जीव वाचवायला कितीही कठीण व्रत करायला तयार. श्रीकांतला वाचवण्यासाठी कठीण व्रत करावं लागेल. मी तयार आहे गुरुजी. पण हे व्रत तुम्हाला एकटीला करता येणार नाही. हे व्रत पूर्ण करण्यासाठी 2 शक्ती एकत्र यावे लागतील, तेव्हाच हे व्रत पूर्ण होईल. म्हणजे मला समजलं नाही. हे व्रत पूर्ण करण्यासाठी मला अजून कोणाची मदत घ्यावी लागणार आहे का? हो, 2 शक्ती एकत्र आणून हे व्रत पूर्ण करायचे आहे. हे व्रत तुम्ही आणि तुमच्या सुनेने मिळून एकत्र करायचं आहे. गुरुजी, कितीही कठीण व्रत असलं तरी ते मी पूर्ण करू शकते. मी हे एकटीने करून नाही का चालणार? अहिल्यादेवी, हे व्रत एकटीने करायचं नसून या व्रतात तुमच्या सुनेने सहभाग घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही आणि तुमच्या सुनेने मिळून हे व्रत पूर्ण केलं तर निश्चितच फळ चांगलं मिळेल आणि श्रीकांतला जीवनदान मिळेल. ठीक आहे. पण हे लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, अन्यथा श्रीकांतचा जीवाचा धोका वाढू शकतो. नाही गुरुजी, मी हे व्रत लवकरात लवकर पूर्ण करायला तयार आहे. मी करेन. श्रीकांतचा जीव वाचवण्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. फक्त हे व्रत कसं करायचं ते सांगा. हे बघा अहिल्यादेवी, हे व्रत 2 देवांच्या आशीर्वादाचं स्मरण करून करायचं आहे. आई गावदेवी मातेच्या साक्षीने हे भिक्षा व्रत पूर्ण करायचं आहे. पण ही भिक्षा तुम्ही मागायची नसून तुमच्या सुनेने मागायची आहे. 5 घरातून ही भिक्षा मागून त्याचा प्रसाद बनवायचा आणि देवाला अर्पण करायचं. पण त्यासाठी तुम्ही मात्र दिवसभर गुडघ्यावर या ठिकाणी प्रदक्षिणा घालायची आहे. ठीक आहे गुरुजी, मी लवकरात लवकर हे व्रत सुरू करते. श्रीकांतचा जीव वाचवण्यासाठी काही करायला तयार आहे.